कोमल. मैत्रिणींनो, आपण मागच्या व्हिडिओजमध्ये पाहिलं बेसनची शेव. आता आपण तिखट शेव बनवणार आहोत आणि ते बनवण्यासाठी मी 2 कप बेसन घेतलेलं आहे. ह्या कपाच्या मापाने घेतलेलं आहे. हे कप आपल्याला मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. तुम्हाला जेव्हा हवे असतील तेव्हा आणू शकता. कप म्हटलं तर हेच कपाचं माप मोजलं जातं. हे 2 कप घेतलेले आहेत. अर्धा चमच हळद घेतलेली आहे, 1 चमच लाल तिखट घेतलेला आहे, मीठ घेतलेलं आहे. इथे मी हिंग आणि खायचा सोडा घेतलेला आहे, अगदी किंचित घेतलेला आहे. तुम्हाला जर हिंग वापरायचं असेल तर वापरू शकता किंवा सोडा म्हणजे कोणताही एक प्रकार वापरता येत असेल तर वापरू शकता. दोन्ही वापरायचे तर दोन्ही वापरा. इथे मी ही एक पावडर घेतलेली आहे, ही कुटून घेतलेली आहे. जिरा, काळी मिरी आणि ओवा तिन्ही एकत्र कुटून त्याची 1 चमच पावडर तयार केलेली आहे. ती ह्याच्यामध्ये मी मिक्स करणार आहे. आपण घेतलेला हिंग आणि खायचा सोडा हे पण मी मिक्स करते. अगदी किंचित टाकायचे. चवीप्रमाणे मीठ, हळद आणि लाल तिखट. लाल तिखट म्हणजे लाल मिरची पावडर आहे. त्यातच आपण तेल घालणार आहोत 2 ते 3 चमच आणि थोडं थोडं पाणी घालून हे मिश्रण आपण मिक्स करून घेणार आहोत. आता आपण हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तेलामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं. छान मिक्स झाली का थोडं थोडं पाणी घालून आपण ते छान असं मळून घेणार आहोत. एकदम घट्ट पण मळायचं नाही आहे, एकदम पातळ पण मळायचं नाही आहे. आपण छान असं मळून घेऊया. आपण हाताला थोडंसं तेल लावून त्याचा असं छान गोळा तयार करून घेऊया. आणि हे आता 5 मिनिटं असंच ठेवायचे. आपलं पीठ छान मळून झालेलं आहे. आणि आता हे मी मोल्ड घेतलेला आहे. त्याच्यामध्ये अशा प्रकारच्या चकरी असतात, वेगवेगळ्या प्रकारच्या चकलीच्या, पापडीच्या, गाठीच्या. त्याचप्रमाणे जाड शेव, बारीक शेव मागच्या वेळेस आपण बनवलेलं आहे बारीक शेव. आता आपण जरा मीडियम शेवचं बनवणार आहोत. मीडियम जाड शेव बनवणार आहोत. अशा प्रकारे चकरी लावून मोल्डला अगोदर आपण त्याला तेल लावून घेऊया. दोन्ही साईडने, आतल्या साईडने तेल लावलं की बेसन त्याला चिटकून राहत नाही. चकरीला सुद्धा लावून घेऊया आणि आपण त्याला बसवून घेऊ. त्याच्यामध्ये आपण हे पीठ घालणार आहोत. अशा प्रकारे गोळी करून त्याच्या आतमध्ये सरळ सोडायचं, दाबायचं. कमी वाटलं तर अजून थोडंसं टाकायचं. हे जे त्याचं झाकण आहे त्या झाकणाच्या चकतीला पण लावून घ्यायचं तेल थोडंसं, म्हणजे चिटकून राहत नाही पीठ. आणि हे झाकण इथे ज्या लाईनी आहेत त्या अशा पद्धतीने ठेवून
व्यवस्थित झाकण लावून घ्यायचं. पूर्वी लाकडाचे असायचे साचे, अतिशय छान झटकन बनायचे. त्याच्यानंतर पितळाचे आले, स्टीलचे आले, आता अशा पद्धतीचे लावून झालेलं आहे. आता मी इकडे कढई ठेवलेली आहे. तेल आपलं छान गरम झालेलं आहे आणि त्या तेलामध्ये आपण डायरेक्ट शेव पाडून घेणार आहोत. एकदा तेल गरम करून घेतलं की मंद आचेवरती व्यवस्थित तळून घ्यायचं आणि लगेचच पलटी करायचं. शेव व्यवस्थित शिजली एका बाजूने की ते बुडबुडे यायचे थांबतात आणि नंतर पलटी करायचं. आता मंद आचेवरती जरा शिजवून घ्यायचे, कारण आपण एकावर एक टाकलेले आहेत, त्याच्यामुळे मध्ये असं कच्चा राहता कामा नये, म्हणून व्यवस्थित शिजवून घेऊया. आपली शेव छान टेस्टी कुरकुरीत झालेली आहे. हे बघ, छान अशी मस्त कुरकुरीत आणि खूप टेस्टी झालेली आहे. आपण जे प्रमाण वापरलेलं आहे ते अतिशय परफेक्ट आहे. तर मैत्रिणींनो, ही शेव आपण चहा बरोबर पण खाऊ शकतो. कुठेही आपल्याला बाहेर प्रवासाला जायचं असेल तरी सुद्धा आपण प्रवासामध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकतो. शिवाय ह्या तिखट शेवेची आमटी सुद्धा बनवतात काही लोक. आपण सुद्धा बनवणार आहोत एकदा तिखट शेवेची आमटी. तर अशा प्रकारे आपली ही शेव तयार आहे. मी आता उरलेल्या पिठाचं सुद्धा बनवून घेते आणि नंतर सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते. तुम्हाला ही मी बनवलेली शेव कशी वाटली तुम्ही स्वतः एकदा बनवून बघा, तुम्हाला खूप आवडेल. मस्त तिखट आणि कुरकुरीत अशी झालेली आहे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर त्या रेसिपी खाली लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.